महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे स्वतः ट्रॉम्बे जेट्टीवरती आलेले आहेत आणि कामाचा आढावा घेतलेला आहे या ठिकाणी। सर, या ठिकाणी तुम्ही आलात, कशा प्रकारच्या गावकऱ्यांची समस्या आहे जेट्टी संदर्भात? आमच्या इकडचा जो कोळी समाज आहे आणि स्थानिक मच्छीमार समाज आहे त्यांच्या वर्षानुवर्षीची मागणी आहे की इथे एक चांगली जेट्टी तयार व्हावी, जेणेकरून त्यांना मासेमारी करण्याच्या निमित्ताने त्यांना सुखसोयी भेटल्या पाहिजे, सुविधा भेटल्या पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून त्यांची वर्षानुवर्षाची मागणी आहे। आता या खात्याचा मंत्री म्हणून मी आणि माझ्या काही अधिकारी इथे पाहणी करण्यासाठी आलेलो आहे आणि एकंदरीत त्यांचा सगळा विषय डोळ्यांनी पाहिल्यानंतर मंत्रालय स्तरावर ह्याचा पाठपुरावा करून जवळपास 60 कोटीची ही जेटीची मागणी आहे। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र सरकार या दृष्टिकोनातून पावलं उचलेल। सर, बघायला गेलं तर गोळी समाज अनेक सकाळी पहाटे उठून मच्छीमार करत असतात, मात्र त्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी देखील मासे जातात। मात्र कुठेतरी पावसाळा आला की ते त्या दिवशी त्यांना शेती मत्स्य बंद असतो, त्यानंतर उदरनिर्वाहासाठी अनेक उपक्रम असतात, मात्र होऊ शकत नाही। कसं बघतात अनेक ठिकाणची? नाही, त्या पद्धतीचे प्रस्ताव माझ्याकडे आले, त्यांनी मला काही माहिती दिली। आता शेवटी खातं माझ्याकडे असल्यामुळे आणि सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या अतिशय स्पष्ट सूचना आहेत की तळागाळातल्या कामगार असो, मच्छीमार असो, या सगळ्या लोकांना सरकार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहावं। पावसाळ्याच्या दिवशी अगर पावसाळ्याच्या काळात जेव्हा त्यांनी मच्छीमारी करत नाही तेव्हा अगर त्यांचे काही उदरनिर्वाहाच्या साधनासाठी, उद्योगासाठी विविध अगर प्रस्ताव असतील तर त्यांनी खात्याकडे पाठवावेत, मागणी करावी। मत्स्य व्यवसाय खातं म्हणून निश्चित पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना मदत केली जाईल। कोळी समाजात देखील बांधवांची मागणी भवन व्हावं, अनेक ठिकाणी जे ते भवन रखडलेले आहेत, कसं बघताय? त्याचे सगळे प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत। या पहिल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असंख्य प्रस्ताव मार्गी कशी लावता येईल त्या दृष्टिकोनातून मी पावलं उचललेली आहेत। लवकरच मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मागणी अनुसार तुम्हाला भव्य असे कोळी भवन तुम्हाला पाहायला मिळतील। एक प्रश्न आहे, राहुल सोलापूरचा गेला दिवसापासून विषय गाजतोय, त्यांनी मागे देखील वक्तव्य केलं होतं मोदी संदर्भात की कोविड काळात थालीनाथ जो होता तो कोविडमध्ये डॉक्टरांसाठी नव्हे तर तो राम मंदिर मूर्ती अयोध्या ते हटवण्यासाठी आहे। अशा प्रकारे आता भाजपकडनं देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होते, कसं बघतात? आपल्याकडे अशा नालायक प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये खरं म्हटलं तर द्वेष पसरवण्यासाठीच असतात। तर कालही बोलले लोक आता त्याच्या डोक्यावर केस नाही म्हणून, नाहीतर उरले केस उपटण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळ्यात शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने केले असतं। कारण का आदरणीय मोदीजींनी कोविडच्या काळात केलेलं काम त्याबद्दल अगर ह्या अक्कलमाशी माणसाला अगर तेही कळत नसेल तर त्याला योग्य पद्धतीने धडा आमचं सरकार निश्चित पद्धतीने शिकवेल एवढा विश्वास आहे। सर, पाहायला गेलं छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, अनेक वेळा राजकारण याच्यावरून दिसून येतं। कुठेतरी विरोधकांना देखील आता सरकारवर टीका करण्याचं मोहीम येते, मात्र गुन्हा दाखल या अटक काय या संदर्भात होणार? कारण का आमचं शिवप्रेमी आणि शिवरायांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे। पण मी जे विरोधक आज शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी बाहेर आलेले आहेत, मी त्यांच्या सगळ्यांचं माझ्या भावना त्यांच्यासारख्याच आहेत। पण त्याच भावना जेव्हा त्या महाराजांनी देवी देवतांचा अपमान केलेला, स्वामी समर्थांचा अपमान केलेला, तेव्हा हेच जे तुम्ही विरोधक ज्यांना म्हणतात ते का बाहेर आले नव्हते? म्हणजे स्वामी समर्थांचा अपमान हा अपमान नाही का? मग आज जसा आम्ही या सोलापूरकरला आम्ही सोडणार नाही, त्याला योग्य ती शिक्षा देऊ, तर त्याच पद्धतीच्या शिक्षेची मागणी त्या महाराजासाठी ह्याच संजय राऊतनी, ह्याच जितेंद्र आव्हाडनी का केली नव्हती? त्याला वेगळा न्याय का दिला? कारण तो तुमच्या मांडीवर बसतो म्हणून। आणि म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून, शिवप्रेमी म्हणून, हिंदुत्ववादी विचारचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या देवी देवतांना, आमच्या शिवरायांना कोणी अपमान करेल तर आम्ही योग्य तर शासन देऊ एवढा विश्वास तुम्हाला देतो। हेमंत डोंबेंचं देखील म्हणणं आहे की ते दिग्दर्शक आहे, त्यांचं म्हणणं आहे की सोलापूर म्हणून हे सर्वांचं नाव खराब होतंय, याकडे कसं? आता मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही म्हणून बोलू शकतो। धनंजय मुंडे संदर्भात आज प्रकरण होतं, तुझं जेटीवरून सुरू झालेलं ना, तू जेटीवरच राहा। ठीक आहे, नक्कीच जेटी संदर्भात अनेक जे आहेत विविध समस्या संदर्भातला या ठिकाणी तक्रार येतात, त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर ते पूर्ण मार्गी लावण्याचं काम देखील नितेश राणे करणार असं देखील त्यांनी म्हणलं आहे। त्यामुळे कडलकसह गणेश स्वरा, TV9 मराठी, ठाणे।